मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी ढोल बजाव आंदोलन सोमवारी करण्याचा इशारा देण्यात आला होता। या पृष्ठभूमीवर बुलढाण्यात आज शनिवारपासूनच आमदार व पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। काही काळापुरता बंदोबस्त काही वेळातच विरळ झाला, मात्र पोलिसांची यावेळी दमछाक दिसून आली। मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे, त्यामुळे समाज बांधव हवालदिल झाले आहेत। दरम्यान मराठा क्रांती मोर्चाने सोमवारपासून खासदार, आमदार, पालकमंत्री यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलनाचा इशारा दिला आहे। शुक्रवारी औरंगाबाद येथील एका राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। शहरातील चिखली मार्गावरील पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या घरालगतच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ आज तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाजवळ देखील पोलिसांचा फौजफाटा तैनात होता। ढोल बजाव आंदोलन मात्र वृत्त लिहेस्तोवर झाले नव्हते। एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याला विचारणा केली असता सोमवारी आंदोलनाची भूमिका घेण्याची स्पष्टोक्ती करण्यात आली आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।